नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवा अंदाज आता जाहीर केला आहे। आतापर्यंतचा पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढील 12 तासांच्या आतमध्ये असल्याचे या ठिकाणी आता हवामान खात्याने जाहीर केलं आहे। थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर येण्याची शक्यता आहे, या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना नागरिकांना जाहीर केल्या आहे। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासाच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये ढग फुटणार, होय तुम्ही बरोबर ऐकताय, ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्यांना देण्यात आला आहे। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका आता पुढील 12 तासांसाठी जाहीर केला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे। 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता देऊन टाकलाय। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे या 10 जिल्ह्यांकडे आता सरकत असताना पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी तयार केली आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याकडून केलेला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की ढगफुटी म्हणजे काय, तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। घराघरामध्ये पाणी शिरणार, नदी तुडूंब भरलेल्या आहेत, वाहणार आहे, धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीत वाढणार आहे, रस्त्यामध्ये गुडघ्याभर पाणी इतके पाणी साचणार आहे। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्यातील आता थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे। सगळ्यात भयानक चित्र आता दिसायला सुरुवात झाले आहे। पावसाळ्यात सगळ्यात भयंकर असा इशारा आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे। हवामान तंत्रज्ञानाच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यातील सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी तर तासामध्ये सुरू होणार आहे। ठिकाणी रात्रीच्या देण्यात आले आहे। रात्री या ठिकाणी 2 वाजता मोठा पाऊस त्या ठिकाणी आता पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे। तुम्हाला त्या 10 जिल्ह्यांची यादी लगेच त्या ठिकाणी आता दाखवणार आहेत। तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत धोक्याचे आहे। तर कोणते हे 10 जिल्हे आहेत जे 10 जिल्ह्याला डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने या ठिकाणी देऊन टाकलेला आहे। आता बघा, जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांमध्ये असेल तर पुढील काही तासांमध्ये आत या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर बघा, पावसाळ्यातले हा सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। हवामान खात्याकडून सांगण्यात आले की गेल्या 10 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीच पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितले। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कोणीच अजिबात कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं सुद्धा अंदाज या ठिकाणी सांगितला आहे। हवामान विभागाने हा तीव्र अंदाज आत्ताच दिला आहे, त्यामुळे हा अंदाज खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी चक्रीवादळाची देखील धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले, कारण ही बातमी तुमच्या आता झोप उडवणार आहे। चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की एक मोठं संकट नेमकं काय आलंय। महाराष्ट्राच्या बंगालच्या उपसागरात जे घडतंय तर ते अद्भुत काय असेल ते घडतंय। पट्टा कसा वेगवेगळ्या पद्धतीने तयार होऊ लागलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतका भयंकर अलर्ट आजपर्यंत कधीच दिला नव्हता। इतका मोठा अलर्ट आता दिलाय आणि याच वेळी आता तीव्रतेचा पाऊस म्हणजेच अत्यंत वेगाने कमी कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। विनाकारी पाऊस त्या ठिकाणी थोडंच तरी त्या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचं कारण सुद्धा सांगितलंय, ती म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा प्रचंड सध्याला तीव्र झाल्याचं पाहायला मिळते। याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होतोय, त्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने सध्याला वाढायला सुरुवात झाली आहे। याच्यासोबतच अरबी समुद्रातून येणारा बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या
किनारपट्टीवर एकत्र सध्याला जमा होत आहे आणि या दोन प्रणाली एकत्र झाल्यात आणि या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती या ठिकाणी बनायला सुरुवात झाली आहे। तर बघा, त्यामुळे अनेक जिल्ह्यातील आता चक्रीवादळाचा धोका देखील असल्याचे सांगितले। यामध्ये 10 जिल्ह्यांमधील 5 असे जिल्हे आहेत ज्यामध्ये भयंकर मोठ्या चक्रीवादळाचा देखील आता धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आले आहे। एक प्रकारचे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसाठी अत्यंत पोषक वातावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे। हे वारे जमिनीच्या दिशेने येतात, सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवतील आणि तिथेच त्या 10 जिल्ह्यामध्ये ढगांचा प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्याच तासामध्ये त्या ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल, यालाच ढगफुटी म्हणतात। आणि हा पाऊस या ठिकाणी 10 जिल्ह्यांना पडणार असल्याची तीव्रता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। तर आता बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये शेकडो हजार किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला आता त्या ठिकाणी बसणार आहे। म्हणजेच 10 जिल्ह्यांमध्ये आता रस्त्यावरनी पाणी साठेल, थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। मे महिन्यामध्ये जो जोरदार पाऊस पडत होता 2025चा आठवते का? बघा, त्यापेक्षा 4 पटीने जास्त पाऊस पुढील 4 तासाच्या आतमध्ये पडणार असल्याचं हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आले। आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आज त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी चक्रीवादळ, तर काही ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। विशेषतः या 10 जिल्ह्यांमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 2 वाजता त्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचे सांगितले। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणते 10 जिल्हे आहेत जिथे ढगफुटी होणार आहे, कोणते 10 जिल्ह्यामध्ये 5 जिल्हे आहेत जिथे त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होऊन रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी आता वर्तवलेला आहे। आता पावसाळ्यातल्या त्या ठिकाणी सर्वात मोठा इशारा दिलाय, कोणत्या 10 जिल्ह्यात दिलाय याची सविस्तर यादी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे। त्याआधी या धोक्याची तीव्रता एकदा समजून घेऊया। नेमकं तुम्हाला तर इथून पुढे काय करायचं आहे, सरकारने काय काय सूचना दिल्या आहेत ते समजून तुम्ही या ठिकाणी आता सर्वांनी घ्यायचं आहे। डबल रेड अलर्ट या ठिकाणी जिल्ह्यांना दिलाय। तर बघा, आतापर्यंत 10 वर्षामध्ये हवामान खात्याने कधीच दिला नव्हता। फक्त रेड अलर्ट हवामान खात्याकडून आतापर्यंत येत होता, परंतु आता गेल्या 10 वर्षातील पहिल्यांदाच आता या 10 जिल्ह्यातील मधील 5 जिल्ह्यांना आता चक्रीवादळाचा सुद्धा रेड अलर्ट दिलाय आणि डबल रेड अलर्ट दिलाय। त्या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी आता या ठिकाणी देऊन टाकला आहे। त्यामुळे हवामान कडून डबल रेड अलर्ट दिले असल्यामुळे आता कोणी सुद्धा अजिबात कामाशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही असे सांगण्यात आले। कारण हा डबल रेड अलर्ट म्हणजे प्रचंड नुकसानाची शक्यता आहे या ठिकाणी आता वर्तवण्यात आले आहे। कमी वेळामध्ये ढगफुटी होऊन जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। आता प्रशासनाने जोरात सुरू केलेली आहे, त्या ठिकाणी तयारी जोरदार सुरू केली आहे। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षितेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून सांगण्यात आले। घराघरामध्ये पाणी शिरणार, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल चार्जिंग करून सर्वांनी ठेवायचं आहे। दरडी कोसळण्याची भीती त्या ठिकाणी आणि त्यामुळे विशेषतः घाटमाथ्यावरील नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी हा इशारा त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणते आहेत नक्की बघायचं आहे। मागच्या काही दिवसापासून त्या ठिकाणी शांत होता, उघडीप दिली होती, पण ही वादळापूर्वीची शांतता होती। आता निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवणार आहे। हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की ढगाळ वातावरण असतानाही अचानक आता थोड्याच वेळामध्ये ढग फुटून अतिशय भयानक व गंभीर परिस्थिती या 10 जिल्ह्यांमध्ये आता निर्माण होण्याची शक्यता आली आहे। ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान आणणार आहे। तर बघा, हवामान खात्याने सांगितले की आता त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलं आहे। आता भाग बदलता याची तीव्रता त्या ठिकाणी वाढणार आहे, त्यामुळे 10 जिल्ह्याचे भक्ष्यस्थानी पडणार आहेत। राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश्य पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतोय। कोणते 10 जिल्हे हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवले आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेचच या ठिकाणी सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचे नाव असेल तर अक्षरशः तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये पाऊस अक्षरशः तांडव करणार आहे। राक्षसी वेगाने पाऊस आता या 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे तुम्ही सावध होऊन जायचं आहे। तुमच्या मनात प्रश्न सारखाच येत असेल की
कोणते 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे. 10 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे. 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका देखील असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्यामुळे विशेष 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये सरकारने विशेष तयारी केली आहे. या 5 जिल्ह्यामधील नागरिकांना काही सूचना देखील या ठिकाणी सरकारने तुम्हाला पाळायला सांगितले, ज्या तुम्ही पाळणं आता गरजेचं आहे. या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट या ठिकाणी जोरदार आहे. तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा या ठिकाणी जाहीर केला आहे. या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यामध्ये डबल रेड अलर्ट या आणि 10 जिल्ह्यामध्ये 5 जिल्हे आहेत ज्यामध्ये चक्रीवादळाच्या रात्री 2 वाजता त्या ठिकाणी मोठा धोका असल्याचे देखील सांगण्यात आले. कारण की वातावरण आता कधी पण बदलू शकतं. आणि आता आपण बोलूया वाऱ्याच्या वेगाबद्दल. हा केवळ पाऊस नाही तर वादळी वारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. 120 ते 121 डझ प्रति किलोमीटरपर्यंत हे वारे आता वाहणार आहेत. याची 5 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे आता घरावरील पत्रे उडण्याची, त्या ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची, विजेची खांब कोसळणे अशा घटना घडू शकतात, ज्यामुळे प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्या वस्तू, जुन्या जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज आहे. आता प्रत्यक्ष संपत आहे, कारण थोड्याच वेळामध्ये 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटीला आता सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस आता पुढील 12 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी पडणार आहे असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला डबल रेड अलर्ट या ठिकाणी तुम्ही गरजेचं आहे. आता अजिबात घरात का अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा, जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा धोका असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे. तर आता बघा, कोणते 10 जिल्हे आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची सुरुवात करत आहे. पुणे जिल्हा पहिला आहे. या पहा, पुणे जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृशची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गावं आहेत तर त्यामध्ये पुण्याचा तर त्यांना धोका असणारच आहे असं सांगितलं आहे. त्यांना पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जो परिसर म्हणजे कोयना भाग, त्या कोयनाच्या धरणाचा जो भाग आहे तर या एरियामध्ये आता महाबळेश्वर परिसरामध्ये अतिवृष्टीचा धोका, दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर, आता बघा दुसरा आहे कोल्हापूर. परत ना पंचगंगा जी नदी आहे यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीचा सोसायटीचा वारा तर अतिमुसळधार पाऊस होणार असे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा दिलाय. तर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा धोका असल्याचं सांगितले. त्यानंतर रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजपूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा मोठा अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जिथे आता मोठा त्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धोक्याची पातळीवर आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जो जिल्हा आहे तो रायगड, ज्या जिल्ह्यातील अतिवृष्टी, दरडी कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. मुंबई, गोवा महासागरावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील सुद्धा काही जिल्हे यामध्ये आहेत, ज्यामध्ये नांदेड आहे. या जिल्ह्यात देखील पावसाची अति वर्तवण्यात आले आहे. जसे हिंगोलीमध्ये सुद्धा पाणी, वादळे वारे या ठिकाणी होऊ शकतात. विजांचा कडकडाट, मुसळधार, अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा या 12 तासामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता अफवावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षित राहा. कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका. करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.